नमस्कार मित्रांनो, मी आपल्यासमोर परत एकदा 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी सहकाराचा चौथा चॅप्टर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 हा घेऊन आलेला आहे। याला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल बटनला क्लिक करा। आता महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा हा 1960 मध्ये संमत झालेला जरी असला तर त्याच्यापूर्वी कल्पना आपण जर पाहत गेलो तर त्यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सहकाराची सुरुवात कधी झाली तर 1904 मध्ये भारतातला पहिला सहकाराचा कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि 1904 पासूनच भारतीय सहकारी चळवळीला सुरुवात झालेली आहे। हे आपल्याला माहिती असणं फार अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे। पण 1904चा पहिला कायदा झाल्यानंतर त्या कायद्यामध्ये सुद्धा काही उणिवा राहिलेल्या होत्या। त्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न 1912च्या कायद्यामध्ये केलेला आहे। 1919च्या सहकारी जो कायदा झाला तो प्रांतिक सरकारकडे सोपवण्यात आला, त्यामुळे त्या माध्यमातून निबंधकाची नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे तो सुद्धा कायदा फार महत्त्वाचा आहे। त्यानंतर 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा अस्तित्वात आलेला आहे। पण त्यापूर्वी सुद्धा भरपूर काही घडामोडी झालेल्या आहेत, याचा सुद्धा आपण आढावा घेऊ शकतो। पण आपल्याला 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तेवढाच फक्त मी आज विचार करणार आहे। पण सहकाराचा जनक कोण होते हे सुद्धा आपल्याला फार माहिती असणं फार गरजेचं आहे। रॉबर्ट ओवेन हे सहकारचे जनक होते, हे आपल्याला माहिती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। मग सहकारी संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट काय असतं तर फार महत्त्वाचं काय आहे तर सभासदांना कर्ज पुरवठा करणे, कृषी आदाने पुरवणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, अशा प्रकारच्या कामासाठी भांडवल आवश्यक असतं। त्या भांडवलासाठी सहकारी संस्था कायदा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचं काम करतो किंवा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 हा फार महत्त्वाची कामगिरी राबवत असल्याचं आपल्यासमोर सर्वांना लक्षात आलेला आहे। पण असा कायदा हा अत्यंत महत्त्वाचा जरी असला तरी सुद्धा या कायद्याचा अभ्यास करणं, हा कायद्याच्या माध्यमातून कोणकोणत्या पद्धतीनं काम केलं जाऊ शकतं, भांडवलाची कशी उभारणी केली जाऊ शकते हे सुद्धा अभ्यास करणे आपल्या विद्यार्थी मित्रांना फार गरजेचं आहे। आता भांडवलाची उभारणी करत असताना काही त्याची साधने किंवा मार्ग फार महत्त्वाचे आहेत, ते विद्यार्थी मित्रांना आपल्या माहिती असणं फार गरजेचं आहे। अशा पद्धतीनं मी याच्यावरती चर्चा करतोय। आता सहकारी संस्थांची भांडवल उभारणीची जी काही साधनं असतात ते दोन प्रकारची असतात, अंतर्गत साधने असतात आणि बाह्य साधनं असतात। आता अंतर्गत साधनांच्या मध्ये आपण पाहत असताना काय महत्त्वाचं आहे तर त्यामध्ये महत्त्वाचं जे असतं ते भाग भांडवल आहे। आता भाग भांडवलाच्या माध्यमातून आपण बघू शकतो, त्यानंतर भाग भांडवलाच्या बरोबर प्रवेश शुल्क जे आहे त्याचा सुद्धा आपल्याला फार महत्त्वाचा अभ्यास करावा लागणार आहे। प्रवेश शुल्कच्या माध्यमातून भांडवल कसं उभा केलं जातं, राखीव निधीच्या माध्यमातून भांडवल कसं उभा केलं जाऊ शकतं त्याचा सुद्धा आपल्याला आढावा घ्यावा लागणार आहे, कारण ह्या सर्व माध्यमातून आपल्याला सहकार संस्थेसाठी भांडवल उभा केलं जाऊ शकतं। तर सभासदांच्या ठेवी सुद्धा फार महत्त्वाच्या राहतात, त्या सभासदांच्या ठेवीच्या माध्यमातून सुद्धा भांडवल सहकारी संस्था उभा करत असते। हे राहिले अंतर्गत झाले। त्यानंतर पुढचं आहे बाह्य साधन। बाह्य साधनांच्या माध्यमातून सुद्धा सहकार संस्था काय करते, आपलं भांडवल उभा करण्याचा प्रयत्न करते। त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर बिगर सभासदांच्या ठेवी, म्हणजे जे सभासद असतात त्याच्या व्यतिरिक्त काही बिगर सभासदांच्याकडून सुद्धा सहकार संस्था ही ठेवी स्वीकारत असते। त्यांच्याकडून त्यांची कर्जे असतील किंवा अग्रिमे असतील याच्या माध्यमातून सुद्धा भांडवल उभा करण्याचा प्रयत्न सहकार संस्था करत असते। त्याचबरोबर कर्ज रोख्यांची जी विक्री असते ती विक्री करून सुद्धा काही प्रमाणामध्ये भांडवल उभा करण्याचं काम सुद्धा संस्था करते। सरकारी अनुदान असेल किंवा मदत असेल, म्हणजे सरकारच्या माध्यमातून काही वेळा या संस्थेला मदत मिळते, अनुदान मिळतं, त्याची सुद्धा गरज आहे। त्याचबरोबर सहकारी संस्थेला या देणग्या आणि बक्षीस या स्वरूपामध्ये सुद्धा भांडवलाची उभारणी किंवा भांडवल मिळत असतं किंवा या मार्गाने अंतर्गत मार्गाने बाह्य मार्गाच्या माध्यमातून सुद्धा सहकार संस्थेला भांडवल मिळत असते। मधला एक महत्त्वाचा भाग जो आहे तो भाग भांडवल। आता भाग भांडवल म्हणजे काय तर संस्थेच्या सभासदांना एकूण भांडवलाचा जो काय लहान हिस्सा असतो, अंश असतो, त्याला आपण भाग म्हणतो, त्याची विक्री करून सुद्धा भाग भांडवल उभा केलं जाऊ शकतं। अशा पद्धतीनं सर्वात महत्त्वाचा जो आहे जो अंतर्गत भाग भांडवलामध्ये हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। पण याच्या माध्यमातून आपण विचार करू शकतो याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये काय असतात तर काही वेळा कार्यक्षेत्राची जी काय विक्री असते, कार्यक्षेत्रातल्या भागांची विक्री केली जाते, त्याच्या माध्यमातून काय केलं जातं, पैसे काही वेळा उपलब्ध करून घेतले जातात किंवा संस्थेला मदत होते। मग संस्था काय करते, आपल्या व्यक्तीचे काही भाग भांडवल असतात ते विक्री करते। भागधारणेवरील काही मर्यादा येतात, म्हणजे काय होऊ शकतं की 1/पंचमांशपेक्षा अधिक भागांची खरेदी करता येत नाही किंवा ते
आपण विचार करायला गेलो तर 5 लाखापेक्षा जास्त रुपयामध्ये ती भाग भांडवलची धारण करू शकत नाही, अशा प्रकारची मर्यादा सुद्धा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. भागांच्या हस्तांतरणावर सुद्धा निर्बंध आणलेले आहेत. म्हणजे एका व्यक्तीचं जे असेल भाग जो आहे ते आपण दुसऱ्याला विकता येऊ शकत नाहीत, अशा प्रकारच्या मर्यादा सुद्धा इथे घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर भाग जप्तीपासून संरक्षण झालेलं आहे. म्हणजे काही वेळा आपण विचार करू शकतो की न्यायालयामध्ये किंवा सहकारी संस्थेची जप्ती करता येत नाही, म्हणजे ह्या भाग भांडवलाची जप्ती करता येत नाही, त्यामुळे ते भाग भांडवल तसं राहतं. पुढचा परतफेड सुद्धा मिळवता येते. त्यानंतर राजीनामा जर दिला असता तर त्याला ते पैसे जे असतील ते परत मिळवता येऊ शकतात. पुढचा आहे लाभांशावरील मर्यादा घातलेला आहे. म्हणजे आपण बघू शकतो की सहकारी संस्थेमध्ये जो काही भाग असतो तर लाभांश जो आहे तो लाभांशावर मर्यादा टाकण्यात आलेला आहे. म्हणजे ते 15% जास्त त्याला लाभांश देता येत नाही, अशा प्रकारचे मर्यादा घातलेला आहे. पुढचा आहे संस्था सभासद आहे. संस्था सभासद आपण म्हणू शकतो बघता येऊ शकतं की कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा ते सभासद देता येऊ शकतं असं सांगितलं आहे. पुढचा आहे कर्ज देण्यावरती काही बंधनं घातलेले आहेत. म्हणजे हे तारण म्हणून ठेवता येऊ शकत नाही, त्यामुळे तारण ठेवून सुद्धा भाग भांडवलावरती कर्ज देता येत नाही. ठेवीचे भागांमध्ये रूपांतर करता येऊ शकतं. म्हणजे ठेवी जे दिलेले असतात त्या रकमेत लाभांश जे आहे ते कपात करून त्याचं रूपांतर भागामध्ये करता येऊ शकतं, अशा प्रकारचा त्याला वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. पुढचं महत्त्वाचं राहिलेलं आहे की भाग भांडवलातील राज्य सरकारची भागीदारी. म्हणजे राज्य सरकारसुद्धा भाग भांडवलामध्ये आपली स्वतःची भागीदारी घेऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष भागीदारी होऊ शकतात किंवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं भागीदारी होण्याचं कामसुद्धा राज्य सरकार करू शकते. अशा प्रकारची भाग भांडवलाची वैशिष्ट्य आहे ती अत्यंत महत्त्वाची आपल्याला सांगता येऊ शकते. भाग भांडवलामध्ये या सर्व गोष्टींचं फार महत्त्वाचं स्थान आहे. पुढचा आहे भाग विक्रीचे फायदे. आता भाग विक्रीचे फायदे फार का महत्त्वाचे, तर स्वतःच्या मालकीचे भांडवल उभारण्यासाठी सहकारी संस्था भागांची विक्री करत असते. आता याचे फायदे काय असतात बघा, तर काय होऊ शकतं, तर स्थिर भांडवलास उपयुक्त पहिला फायदा जो आहे तो फार महत्त्वाचा का आहे, तर स्थिर भांडवलास उपयुक्त. म्हणजे काय होऊ शकतं की विशिष्ट सहकारी संस्था स्थिर भांडवल कायमची मालकी, म्हणजे भाग भांडवल विक्री केल्यामुळे कायमची मालकी अस्तित्व राहते. विना तारण भांडवल असतं, कोणत्या प्रकारे तारण ठेवून हे भांडवल उभा केलं जात नाही. हे जे काय भांडवल असतं ते दीर्घ मुदतीसाठी भांडवल या संस्थेच्याकडे असतं. व्यवस्थापनामध्ये स्वतःचा सहभाग या नोंदवता येऊ शकतो. संस्थेवर अंकुश ठेवता येऊ शकते. संस्थेमध्ये कोणत्या प्रकारचा गैरकारभार होत असेल तर स्वस्त आणि सुलभ प्रकारे हे भांडवल उभा केले जाऊ शकते. ह्याच्यामुळे कोणत्या प्रकारचे करता येत नाही आहे. त्याचबरोबर हे लाभांश देण्याचं बंधन आहे. म्हणजे हे भांडवल जे आहे ते भांडवलाच्या वरती कोणत्या प्रकारचा लाभांश देण्यासाठी बंधन राहत नाही. त्यामुळं भाग विक्रीचे फायदे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा तोटा होत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जी काय संस्थेला ते संस्थेला स्वतःचं भांडवल टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो. पुढचा प्रवेश शुल्क. म्हणजे सभासदांचा अर्ज भरून घेत असताना त्याच्यावर काही शुल्क आकारले जाते. त्याच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम जी आहे ती अत्यल्प असते, पण प्रवेश ही जी आहे ती स्वतंत्र खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते. पुढचा आहे राखीव निधी. म्हणजे संस्थेला दरवर्षी निव्वळ नफ्यापैकी किमान 1/4 म्हणजे 25% भाग हा राखीव निधीमध्ये कायद्याप्रमाणे ठेवावा लागतो. त्यामुळे कशासाठी असतो तो, तर घसारा निधी असेल, बुडीत कर्ज असेल, किमतीमध्ये चढउतार असतील, लाभांशाचं समानीकरण असेल किंवा शिक्षण निधीसाठी तुझा वापर केला जाऊ शकतो. अशा प्रकारची हे जी काय राखीव निधी आहे ते राखीव निधी वापरले जाऊ शकते आणि ह्या राखीव निधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कामं करता येऊ शकतात. आता याचा आपण विचार करू तर राखीव निधीचे प्रकार कोणते असतात बघा. तर राखीव निधी पहिला जो आहे तो सामान्य राखीव निधी आहे. हे कशासाठी केलं तर आपण विचार करू शकतो निव्वळ जी राखीव निधी आहे ती 25% ही कायद्याप्रमाणे बाजूला ठेवावी लागते आणि हे प्रत्येक वर्षी आपल्या नफ्यातला का जो काय भाग असेल तो राखीव निधीमध्ये 25% वर्ग करावा लागतो. तो कायद्याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा करून घेता येऊ शकतो भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीला. पुढचा लाभांश समानीकरण. म्हणजे नफा देता येतो यासाठी हा लाभांश फार महत्त्वाचा गरजेचा आहे. कारण काय होऊ शकतं, काय वेळेला लाभांश देता येऊ शकतं, नफा झालेला नसेल तरी सुद्धा हा लाभांश देता येऊ शकतो. यासाठी हे समान लाभांश समानीकरण जो काय लाभांशचा निधी आहे त्याचा वापर करता येऊ शकतो. एखाद्या वेळेस संस्थेचा तोटा झालेला असेल तरी सुद्धा देता येऊ शकतो. पुढचा आहे विशेष बुडीत कर्ज निधी. म्हणून काय केलं जाऊ शकतं तर विचार करू शकतो आपण, काही ग्राहक असतात ते कर्ज घेतात पण ते कर्ज बुडवतात. पण ते कर्जाचा जो काय बुडवलेले जे कर्ज आहे ते कसं वसूल करायचं त्यासाठी संस्थेला प्रतिकूल परिणामाला सामोरं जावं लागते. म्हणून हा विशेष बुडीत निधी कर्ज म्हणून निधी गोळा केला जाऊ शकतो. त्याच्या माध्यमातून ते कर्ज वसूल केलं जाऊ शकतं किंवा भागवलं जाऊ शकतं. पुढचा किमतीमध्ये चढउतार होऊ शकतात. म्हणजे किमतीमध्ये चढउतार झाल्यानंतर खरेदी विक्री व्यवहारामध्ये सुद्धा काय होतं अडचण निर्माण होऊ शकतात. खरेदी विक्री संघाला तोटा होऊ शकतो. त्यासाठी ही सुद्धा निधी गोळा करून ठेवली जाऊ शकते आणि ह्या निधी माध्यमातून जो आहे तो जो काय होणारा तोटा आहे तो तोटा कमी केला जाऊ शकतो आणि त्यामुळे या निधीची फार गरज आहे असं दिसून आलेलं आहे. त्यामुळे किंमत चढ उतार निधी जी आहे ती बाजूला काढून ठेवली जाते, तोटा सहन करता येऊ शकतो, त्यामुळे फायदा होणार आहे. पुढचा आहे राखीव निधीचे काही फायदे फार महत्त्वाचे आहेत. आता आपण लक्षात येऊ शकतो की ह्याचे फायदे का महत्त्वाचे आहेत. तर स्वस्त आणि सुलभ मार्गाने काय केले जाऊ शकते, याची जी काही निधी आहे हा जो फायदा फार महत्त्वाचा असतो. म्हणजे भांडवल उभा केलं जाऊ शकतं. याला कोणत्या प्रकारे व्याज आता लाभांश द्यावा लागत नसल्यामुळं ही जी काय निधी आहे ती निधी चांगल्या पद्धतीने उभा केली जाऊ शकते किंवा गोळा होऊ शकते. त्यामुळे हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे सुलभ आणि स्वस्त मार्गाने
पद्धतीने ही निधी उभा केली जाऊ शकते किंवा त्या पद्धतीने ही जी आहे निधी ती आपल्याला शिल्लक राहते. त्यामुळे याचा सुद्धा फार महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हा फायदा महत्त्वाचा आहे. पुढचा आहे विनियोग आहे. म्हणजे राखीव निधी जे आहे ते ज्या कारणासाठी उभा केला गेला जातो त्याच्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे त्याच कारणासाठी त्याची निधी वापरली जाऊ शकते. त्यामुळे विनियोग जे आहे तो योग्य कारणासाठी त्याचा होऊ शकतो. त्यामुळे संस्थेचा फार मोठा फायदा होऊ शकतो. पुढचा पत आणि प्रतिष्ठा. म्हणजे संस्थेमध्ये जेवढी रक्कम राखीव निधी असते त्यामुळे त्याची प्रतिष्ठा आणि पत वाढते. त्याचबरोबर आर्थिक स्थितीसुद्धा जी आहे ती संस्थेची वाढू शकते किंवा आर्थिक स्थिरता संस्थेला प्राप्त होऊ शकते. संस्थेचा विकास होऊ शकतो आणि संस्थेचा विस्तारसुद्धा वाढवता येऊ शकतो. म्हणजे राखीव निधी जास्त असेल तर स्वतःचं भांडवल जास्त असल्यामुळे संस्थेला विकास करता येऊ शकतो, संस्थेचा विस्तार वाढवता येऊ शकतो. अशा प्रकारचा संस्थेला डेव्हलप करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो असं आपल्याला दिसून आलेला आहे. त्यामुळे राखीव निधीचे ज्या फायदे आहेत त्या फायद्याच्या माध्यमातून अशा प्रकारचा जर निधी गोळा केला गेला तर संस्थेचा जो काय आहे तो विकास होण्यासाठी फार मोठी प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर परतफेडीसाठी बघा संस्थेचं जर विसर्जन झालेलं असेल तर कर्जाची परतफेड करण्यासाठी सुद्धा या राखीव निधीचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे कोणत्या पद्धतीनं जरी संस्था अडचणीमध्ये आली असेल, संस्था बंद झालेली असेल तरी सुद्धा या राखीव निधीच्या माध्यमातून कर्जदारांची जी काय परतफेड आहे ती परतफेड करण्यासाठी त्याचा वापर होणार आहे. यामुळे या संस्थेच्या फार गरजेच्या काही गोष्टी आहेत. पुढचा आहे सभासदांच्या काही ठेवी आहेत. म्हणजे संस्थेच्या उपविधित तरतुदीनुसार ठराविक टक्के व्याज देऊन ठेवी स्वीकारल्या जातात. म्हणजे सभासदांच्या सक्तीच्या असतील किंवा काही वेळा कशा पण असू शकतात. त्यामध्ये काय सांगितलं आहे की सभासदांना अर्ज करताना त्याच्या कर्जातून काही वेळा 2.5 ते 10% रक्कम ती कपात केली जाऊ शकते आणि त्याच्या माध्यमातून ती त्याची भाग भांडवलामध्ये रूपांतर करून सहकार संस्थेमध्ये तिची ठेवली जाऊ शकते. म्हणजे फार महत्त्वाचं बघा, एखाद्या व्यक्तीला कर्ज दिलं असेल तर त्याच्यात विशिष्ट रक्कम बाजूला काढून ठेवायची. पुढचा आहे सभासदांची काही माल असेल तर तो माल विक्री केल्यानंतर त्याचा जो काय पैसा येतो त्या पैशातील काही विशिष्ट भाग बाजूला काढून ठेवला जातो आणि तो ठेवीमध्ये ठेवला जातो. त्याला आकर्षक व्याजदर दिलं जातं. अशा पद्धतीने केलं जाऊ शकतं. पुढचा महत्त्वाचा घटक आहे भांडवल उभारण्यासाठी बाह्य साधने कोणती असतात. मग सभासदांच्या व्यतिरिक्त बाह्य संस्था किंवा वित्तीय संस्था सरकारच्या माध्यमातून कशा प्रकारचं भांडवल गोळा केलं जाऊ शकतं याचा आपण आता विचार करतो. त्यामध्ये पहिलं आहे बिगर सभासदांच्या ठेवी. म्हणजे बिगर सभासद जे आहे ते ठराविक व्याजदराने त्यांच्या ठेवीत गोळा केल्या जाऊ शकतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना आपण योग्य प्रकारचं त्यांना व्याज देऊ शकतो. आता त्याच्यामध्ये काय केलं जातं तर त्यामध्ये महत्त्वाचं असतं ते बचत ठेवी. म्हणजे बचत ठेवीमध्ये काय केलं जातं, पगारदार असेल, नोकरदार कामगार असतात, मध्यमवर्गीय लोक असतात, त्यांच्या उपयुक्तनुसार किंवा त्यांच्या मतानुसार 100 रुपये 500 रुपये अशा पद्धतीने त्यांची ठराविक रक्कम ठेवली जाते. त्यामुळे त्यांना त्या पद्धतीने अकाउंट काढून दिलं जातं आणि त्या 50,000 रुपयापेक्षा जास्त जर त्यांना पैसे काढायचे असेल त्यांचा पॅन कार्डचा वापर केला जातो. मग ATM असेल, नेट बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना त्याच्या प्रकारची फॅसिलिटी दिली जाऊ शकते आणि त्यांना वार्षिक जो काही व्याजदर आहे तो 4% ते 5% इतका व्याजदर त्यांच्यावरती आकारला जाऊ शकतो. हा बिगर सभासदांच्या ठेवीवरचा व्याजदर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं धनादेश असेल, DDS, पॅन, चेक असेल अशा पद्धतीनं सुविधा दिल्या जातात. पुढचं त्यांच्यासाठी आहे की चालू ठेवी. मग चालू ठेवी कसा केलं जाऊ शकतात त्यांच्यासाठी आपण सांगू शकतो. तर चालू ठेवीच्या व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांच्यासाठी उपयुक्त असतात. त्यांचं वैशिष्ट्य काय असतं तर त्यांचं चालू खातं असतं. ते कंपनी किंवा संस्थेच्या नावाने चालू करतात, त्यांच्या वैयक्तिक नावाने करता येऊ शकतात. त्यांचा दैनंदिन व्यवहार जो असतो तो करता येऊ शकतो. किती वेळा पैसे काढू शकतात, ठेवू शकतात. त्यांचं व्याजदर मात्र कमी असतो, काही वेळा दिलं जाऊ शकत नाही. तर खात्यावर विशिष्ट रक्कम त्यांना सिलेक्ट ठेवावी लागते. त्यामुळे धनादेश, हुंडी असेल, ड्राफ्ट असेल, लाभांश असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या काय केलं तर यावर त्यांना जमा करता येऊ शकतात. त्या पद्धतीनं या चालू ठेवी ज्या आहे त्या बिगर सभासदांच्यासाठी फार महत्त्वाचं असं काम करत असतात अशा पद्धतीने सांगता येऊ शकतं. मग हे फक्त व्यापारी आणि व्यावसायिकासाठी असतं अकाउंट असतं. हे वैयक्तिक व्यक्तीसाठीच्या नावावरती अकाउंट काढलं जाऊ शकत नाही. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं या पुढचं महत्त्वाचं आहे मुदत ठेवी. म्हणजे दरमहा विशिष्ट रक्कम च्या पद्धतीने मुदत ठेवी झाली तर मग ती आवर्ती असेल, संचित ठेवी असेल, अशा पद्धतीने ती मुदत ठेवली जाऊ शकते. आता त्याची वैशिष्ट्ये आपण बघू शकतो. बघा काय सांगितलं तर मुदत संपल्याशिवाय रक्कम काढता येत नाही. व्याज हे दर महिना, तिमाही, 6 माही अशा पद्धतीनं वार्षिक किंवा मुदत संपल्यानंतर तुम्हाला ते एका पद्धतीनं कोणतं जसं असेल त्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. आणि रक्कम मुदतीपूर्वी काढता येते परंतु कालावधी लक्षात घेऊन नियमानुसार व्याज दिलं जाऊ शकते. म्हणजे ठेव पावती ते मिळते, ते पुस्तक किंवा पासबुक कोणत्या प्रकारचं दिलं जाऊ शकत नाही किंवा हस्तांतर किंवा इतरांना हे विकता देखील येत नाही. यामुळे कर्ज जे असते ते कर्ज काढता येते पण मुदत संपल्यावरती खाते हे पूर्णपणे बंद होत असतं. म्हणजे मुदत ठेवीचं कसं असतं बघा आपल्या लक्षात येऊ शकतं की हे आवर्ती किंवा संचित ठेव याला म्हटलं जातं. ही 6 माही, तिमाही, महिना, वार्षिक किंवा कशा पद्धतीने तुम्हाला त्याचं व्याजदर मिळू शकतं. पुढचा आहे पुनरावृत्ती ठेवी. म्हणजे जादा शिल्लक रक्कम व्याजांच्या उद्देशाने ठेवायची असते. म्हणजे अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो. म्हणजे काय होऊ शकते त्यात लहान रक्कम निश्चित झाल्यावर दरमहा भरावी लागते. म्हणजे बचत
कसे कधी करायचे, जास्तीत जास्त किती आपण ठेवायचं, कशा पद्धतीने ठेवायचं आहे, त्याला व्याज दर हप्ता बंद असेल किंवा केल्यानंतर मुदत संपल्यानंतर भरलेली रक्कम जी आहे ती परत मिळत असते. म्हणजे ज्याला आपण कोर पद्धतीनं बँकिंग पद्धतीने सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. म्हणजे दरमहा हप्ता कोणत्याही शाखेत भरता येऊ शकतो, कुठेही आपल्याला भरता येऊ शकतो. आणि जी आपलं जी रक्कम गोळा केली झालेली असते त्यामध्ये आपण 90% इतक्यापर्यंत आपल्याला व्याजदर त्याच्यावरती कर्ज काढता येऊ शकतं. अशा पद्धतीने याच्यावरती आहे. म्हणजे आपण बघू शकतो की पुनरावृत्ती ठेवीमध्ये काय सांगितलं जाते वैशिष्ट्यामध्ये, तर ही लहान रक्कम तुम्ही किती पण ठेवू शकता, ती दर महिन्यात तुम्हाला ठेवता येऊ शकते. तुम्ही किती ठरवलेलं आहे ती तुम्हाला मदत करावी लागते, या पद्धतीने तुम्हाला ठेवता येऊ शकते. पुढचा आहे काही इतर ठेवी म्हटलेलं. आता इतर ठेवीमध्ये काय सांगितलं तर दररोज आपण विशिष्ट रक्कम जमा करू शकतो. मुदत पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम झालेली जमा जी आहे ती व्याजासह आपल्याला परत येऊ शकते. मग त्यामध्ये आपण बघू शकतो की वेगळ्या पद्धतीने त्याला पिग्मी म्हणतो आपण, वेगळ्या प्रकारचे मृत्यूंच्या ठेवी असतील किंवा अशा वेगळ्या पद्धतीच्या ठेवी त्याला आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये इतर ठेवीच्यामध्ये त्यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे सणासुदीसाठी आपण ठेवू शकतो. अशा वेगळ्या प्रकारच्या ह्या ठेवी आपल्यामध्ये ठेवता येऊ शकतात. पुढचा आहे कर्ज किंवा अग्रिमे. म्हणजे बघा सहकार क्षेत्राला जे आहे ते RBI, SBI, बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. आणि हा कर्ज पुरवठा फार महत्त्वाचा आहे, कारण हा सुद्धा जो आहे तो बिगर सभासदाच्या कन्सेप्टमध्ये येऊ शकतो. मग आता आपण बघू शकतो की हे कसं होऊ शकतं, तर अल्प मुदतीचं कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. कसं आहे तर शेतीची मशागत करायची असेल, बियाणं, खते, औषधं, मजुरी वगैरे यासाठी 3 महिने ते 15 महिन्यासाठी हे कर्ज केलं जातं, त्याला पीक कर्ज आपण म्हणतो. पुढचा आहे मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा असेल, म्हणजे ह्या नाबार्डच्या माध्यमातून हे कर्ज पुरवठा दिला जाऊ शकतो. म्हणजे जमीन सुधारणा करायचं असेल, विहिरी खोदायची, जनावरे खरेदी करायची, यंत्रसामग्री घ्यायची असेल त्यासाठी हे कर्ज दिलं जातं. आणि याची जी काय मर्यादा हे असते, कालावधी जो असतो तो 15 महिने ते 5 वर्षापर्यंत हे कर्ज त्याची मुदत असते. पुढचा आहे दीर्घ मुदतीचं कर्ज आहे. मग हे जमिनीमध्ये कायमस्वरूपी सुधारणा करायचं असेल, खर्चित असेल किंवा मोठ्या प्रकारची यंत्रसामग्री खरेदी करायची असेल तर त्यासाठी हे 5 वर्ष ते 25 वर्षापर्यंत हे कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. पुढचं तिसरं आहे की कर्ज रोख्यांची विक्री. म्हणजे ज्या दस्तऐवजाद्वारे सहकारी संस्था आपण कर्ज घेतल्याची लेखी कबुली देते त्यास आपण कर्ज रोखा म्हणतो. मग कर्ज रोखा ही कर्ज घेतल्याची कबूल देणारी पावती असते. म्हणजे मी कर्ज घेतलेलं आहे अशा पद्धतीचं जे काय त्याला कबूल दिली जाते त्याला आपण कर्ज रोखा असं म्हटलं जातं. आणि ही सहकारी संस्था कर्ज घेतल्याची पावती त्या व्यक्तीला दिली जाते, त्याच्या प्रकारे कबूल दिली जाते, त्याला आपण कर्ज रोख्या म्हणतो. आणि ती कर्ज रोख्याची जी काय पावती असते त्याला आपण त्याची विक्री करू शकतो किंवा अशा पद्धतीनं संस्था जी आहे त्याची व्यवस्थितरित्या दस्तऐवज जो आहे तो व्यवस्थित सहकारी संस्थेच्याकडे ठेवला जातात. त्या पद्धतीनं त्याच्यातून माध्यमातून जो आहे ते पैसे त्याची विक्री केल्यानंतर सुद्धा भांडवल सहकारी संस्थेला मिळू शकतं, अशा पद्धतीने सांगायचं आहे. म्हणजे दस्तऐवजाद्वारे सहकारी संस्था आपलं कर्ज काय करतात त्याची पावती घेण्याचा प्रयत्न करत असते. पुढचा सहकारी सरकारचं अनुदान किंवा मदत आहे. म्हणजे बघा आपण सांगू शकतो की राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, अनुदान किंवा आर्थिक मदतीच्या माध्यमातून आपल्याला भागभांडवल खरेदी करते किंवा त्या पद्धतीने मदत करत असते. पुढचा आहे देणगी आणि बक्षीस. म्हणजे सहकारी संस्था असेल किंवा त्याला बक्षीस देते, सहकारी संस्थांना देणगी मिळतात ती स्वीकारली जाते. त्यामध्ये ग्रामपंचायतीपासून ते सर्व आर्थिक मदत त्या संस्थेला करत असतात, त्या पद्धतीने पैसा गोळा करत असतात. अशा पद्धतीने ही सहकारी संस्थेचा पैसा गोळा केला जातो, त्या पद्धतीने उभा केला जाऊ शकतो. सहकारी संस्थेच्या ज्या काय सभा असतात त्या लोकशाही पद्धतीने चालतात, कारण हे संघटन जे आहे ते लोकशाही तत्वावर अवलंबून असल्यामुळं संस्था जी असतात त्या संस्था 2 किंवा अधिक व्यक्तींनी कायद्याला मान्य असलेल्या उद्देशाने सर्वसाधारण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एकत्रित येणे म्हणजे सभा होय. म्हणजे बघा 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती असतात जे कायद्याला मान्य असलेले जे काही उद्देश आहे ते सर्वसाधारणपणे त्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे त्याला सभा आपण म्हटलेलं आहे. 2 किंवा 2पेक्षा अधिक माणसांनी एकत्र येऊन जे काही चर्चा केलेली असते प्रश्नांच्यावर त्याला आपण सभा म्हटलेलं आहे. आणि त्या सभेचं फार महत्त्वाचं आहे, कारण ते लोकशाही पद्धतीने कारण का तर सहकार संस्था ही लोकशाही तत्वावर उभा केली असल्यामुळे त्या पद्धतीने या संस्थेचं फार महत्त्वाचं आहे. मग आता आपण बघू शकतो की सहकारी संस्थांच्या सभांचे काही प्रकार आपल्याला बघता येतात. आता कोणत्या प्रकारे सहकारी संस्थेच्या सभा होतात, त्या सभा सर्वात महत्त्वाच्या असतात. की सभासदांच्या काही सभा असतात. मग सभासदांच्या सभा फार महत्त्वाचा उद्देश आहे. सभासदांच्या सभासुद्धा फार का महत्त्वाचं आहे, कारण सहकारी संस्था जे लोकशाही पद्धतीने असल्यामुळं त्याच्यामध्ये सभासद हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो आणि त्या सभासदांच्या सभा फार महत्त्वाच्या असतात. आणि दुसरा प्रकार आहे की संचालकांच्या सभा, म्हणजे व्यवस्थापन समितीच्या सभा. सभासदांच्या माध्यमातूनच संचालकांची निर्मिती केली जाते, त्यामुळे त्यांच्या पण सभा असू शकतात. आता आपण पाहतोय सभासदांच्या सभा. आता सभासदांच्या सभा पाहत असताना त्याच्यामध्ये फार का महत्त्वाचं आहे, कारण हे सर्व जे सभासद असतात त्यांची सभा घेतली जाते, त्याला आपण पहिली सर्वसाधारण सभा असं म्हटलं जातं. आता पहिल्या सर्वसाधारण सभामध्ये काय केलं जाऊ शकतं, त्या जे
कायद्याच्या नियमाप्रमाणे असतात त्या पद्धतीने त्या सभा होत असतात. मग त्यामध्ये अध्यक्षांची निवड करणे असेल, सभासदांच्या नोंदणी संदर्भात चर्चा करणं असेल, पोटनियम असतील, त्यामुळे अनेक वेगळ्या प्रकारचे विषय तिथं मांडले जातात. त्याच्या तारीख अगोदर कधी द्यायची, कशा पद्धतीने ती प्रोसेस केली जाऊ शकते, त्याच्या अध्यक्षाची परवानगी घेऊन आयत्या वेळी येणारे कसे निर्णय घ्यायचे, अशा प्रकारचे त्यामध्ये सभेमध्ये ठरत असतं. पुढचे आहे अधिमंडळाची वार्षिक सभा किंवा सर्वसाधारण आपण सभा असं त्याला म्हणू शकतो. आता त्यामध्ये काय केलं जाऊ शकतं की त्या पद्धतीने सुद्धा कायद्याच्या नियमाप्रमाणे ते किती सभा घ्यायची असते. त्या सभेमध्ये येणारे काही विषय असतात, ते सभेच्या अध्यक्षांची निवड कशी करायची, विषय कोणकोणत्या प्रकारचे मंजूर करायचे, कोणाला मंजूर दिलेले आहे, ते लाभांश कसा ठरवायचा, त्याचे जाहीर कसे करायचे, त्याच्या अंतर्गत काय असं थकबाकीदार कोण आहेत का, असे वेगवेगळ्या विषयावरती इथं चर्चा केली जाऊ शकते. पुढचा अधिमंडळाची विशेष सभा किंवा त्याला म्हणतो आपण विशेष सर्वसाधारण सभा असं म्हटलं जातं. आता ह्याच्या माध्यमातून सुद्धा काय केलं जाऊ शकतं की त्यामधली जे काय सभासद असतात त्याचे अध्यक्ष ठरवायचे असतात, त्याच्या निबंधकाच्या सूचनेनुसार ही सभा घेतली जाऊ शकते. किंवा संस्थेमध्ये काय अडचण आहे का, संस्थेमध्ये कोणत्या प्रकार सभासदाला घ्यायचं आहे, कोणत्या प्रकार सभासदाला त्या समिती निवडायची आहे का, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सभा घ्यायच्या असतात. त्या सभेमध्ये सुद्धा अध्यक्ष निवड असेल किंवा त्याची पूर्व सूचना असेल, पोटनियम दुरुस्ती असेल, अशा प्रकारचे त्यामध्ये केले जाऊ शकते. पुढचं अंतिम सर्वसाधारण सभा किंवा शेवटची सर्वसाधारण सभा. आता ही सभासदांची वर्षाची शेवटची सभा असते, त्याच्या माध्यमातून त्या सभेमध्ये कायद्याला धरून सर्व असतात. हे व्यवहार कसे गुंडाळले गेले आहेत का, चौकशी कोणत्या कसं व्यवस्थापन चालतं, सक्तीने कुठलं होतं का, निबंधकांच्या आदेशानुसार होतं का, अशा प्रकारे यावरती चर्चा केली जाऊ शकते. पुढचा तर महत्त्वाचा ब आहे व्यवस्थापन समितीची किंवा संचालक मंडळाची सभा. हे सभासद जे असतात ते सर्व सभासदांच्या मधलेच असतात, त्यामुळे त्यांची व्यवस्थापनाची समिती जी आहे सभा असते त्याची पहिली सभा कशा पद्धतीने होऊ शकते आपण ते बघतो. कारण ते सुद्धा काय असतं की त्यांची सभा जी असते त्यांची व्यवस्थापन संचालकाची पहिली सभा असते. त्या सभेमध्ये एका वर्षामध्ये काय करायचे, पुढचं काय नियोजन करायचं असतं, त्याच्यावरती चर्चा केली जाऊ शकते. त्यामध्ये मंडळाची व्यवस्थेची पहिली समिती कशी असते ते काय त्याला सगळं धरून असतं. त्याच्यामध्ये कारण वेगवेगळ्या विषय चर्चेमध्ये घ्यायची असतात, त्याच्यावरती कामकाज करायचं असतं. अध्यक्षांची निवड करायची असते. त्याच्यामध्ये येणारे काही बँकेचे खाते उघडणे असेल, बँक कसं चालवायचं, त्याचा अधिकार कोणाला द्यायचा, त्याच्यावरती चर्चा केली जाऊ शकते. पुढचं आपण सांगू शकतो की त्यांची व्यवस्थापन समितीच्या सभा म्हणजे त्याच्या काय केलं जातं की ह्या सभेच्या अंतर्गत सुद्धा काही वेळेला सभा घेतली जाऊ शकतात. त्या 3 महिन्याचा त्या पद्धती नियमाच्या माध्यमातून केलं जाऊ शकतात. त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या सभा घेतल्या जाऊ शकतात. त्या अगोदरच्या सभेमध्ये जे काय झालं त्याचा वाचून दाखवायचं असतं, त्यासाठी सुद्धा चर्चा केली जाऊ शकते. त्यानंतर उपसमितींच्या सभा असतात. आता उपसमिती ज्यांच्या अंडर काही समिती स्थापन केल्या जाऊ शकतात आणि त्या समिती जी आहे ते त्याच्या माध्यमातून काम करत असतात. संचालक मंडळाच्या सूचनेनुसार ते उपसमितीसुद्धा काम करत असतात. पुढचं आहे सहकार संस्थेबाबतच्या कायदेशीर काही तरतुदी. म्हणजे पहिला सर्वसाधारण सभा झाल्यानंतर त्यांच्यासमोर काही सभाबाबत कायदेशीर तरतुदी आल्या असतात, त्याच्या कायद्यानुसार या नियमानुसार 1960 व नियम जे आहे 1961नुसार त्या काही प्रोसेस केली जातात, ते कायदेशीर तरतुदीनुसार त्यांना करावी लागते. आता कायद्याचा आधार घेऊन या सर्वसाधारण सभा ज्या होतात त्या सभेंच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीने कामकाज करावं लागतं, ते कायदेशीर तत्वाला धरून आहे का याच्यावर सुद्धा चर्चा करणं फार गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने काम होत असेल तरच सहकारी संस्थेच्या कायद्याचं आपण अंमलबजावणी करतो, कायद्यानुसार काम करतो असं लक्षात येऊ शकतं. म्हणजे सहकारी संस्थेच्या सभेच्या बाबतीमध्ये काही कायदेशीर तरतुदीचा आपण अभ्यास करायला आपल्याला गरजेचं आहे. कारण त्यानुसार कामकाज होतं का आणि ते होत नसेल तर तिला काय अडचणी आहेत का ह्याचा सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपण त्याचा विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे सहकारी संस्थेच्या सभेबाबतीमध्ये पहिल्याच्या काय आहे तर सभेची सूचना म्हणजे काय केलं जाऊ शकतं. जर एखाद्या सहकारी संस्थेची सभा जर असेल तर सभेची पूर्व सूचना त्यांना द्यावी लागते आणि त्या सभेमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने सभा आहे त्याच्यावरती ते सविस्तर माहिती त्याची पाठवावी लागते. पुढचा सभेचा कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेची कार्यक्रम पत्रिकासुद्धा फार महत्त्वाची गरजेचं आहे. कारण त्या कार्यक्रमात विषयाची कशी मांडणी केली जाऊ शकते, सभेचे अध्यक्ष कोण आहे, त्याच्यासमोर कशी चर्चा करायची, कोणकोणत्या पद्धतीने विषयावरती करायचं, संचालक सभासद यांना पूर्ण याची कल्पना द्यावी लागते. त्यासाठी कार्यक्रम पत्रिका फार महत्त्वाची आहे आणि एकदा कार्यक्रम पत्रिका तयार झाली तर ते पूर्ण बदलता येत नाही. अशा प्रकारची कार्यक्रम पत्रिका फार महत्त्वाची काम करत असेल. पुढचं आहे सभेची गणसंख्या. आता गणसंख्या म्हणजे काय आहे की सभा जर वैध असेल ठरवायची असेल तर त्यासाठी गणपूर्ती किंवा त्याला आपण गणसंख्या फार गरजेचं आहे. म्हणजे सभासद किती उपस्थित आहे त्याच्यावरती सभेचे वैशिष्ट्य सभा जी आहे तीच महत्त्वाची कायदेशीर तरतुदी ते महत्त्वाच्या राहते. पुढचा सभेचा अध्यक्ष म्हणजे सभासद ज्या उपस्थित आहे त्याच्यामधला महत्त्वाचा घटक जो असतो त्याला अध्यक्ष सभेचा करायचा असतो. तो अध्यक्ष त्याच्यानुसार सभापती किंवा अध्यक्षाला म्हणतात त्याच्यानुसार कामकाज करायचं असतं. पुढचा आहे मतदानाच्या पद्धती. म्हणजे एखादा आपण विचार करा
करार करता निर्णय झाला असेल, त्या निर्णयाला विरोध असेल तर त्यावरती मतदान घेणं फार गरजेचं आणि त्या मतदानाच्या माध्यमातून तो विषय करायचा, पूर्ण करून घ्यायचा असतो. पुढचा आहे सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलणं. म्हणजे अध्यक्षांच्या मतानुसार किंवा अध्यक्षांच्या विषयानुसार घनसंख्या जर अयोग्य नसेल किंवा त्याबद्दल जर झालं असेल तर सभा तहकूब करता येऊ शकते किंवा पुढे ढकलता येऊ शकते. त्यावेळेला प्रस्ताव पुढे टाकायचा असेल तर प्रस्ताव कशा पद्धतीने टाकला जाऊ शकतो. प्रस्तावासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस असतात, त्या प्रोसेसच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल करायचा असतो, त्याच्यावर चर्चा करायची असते. चर्चा केल्यानंतरच त्या प्रस्तावावरती तो विषय आपल्याला मांडायचा असतो, त्या विषयावरती चर्चा करायची असते. पुढचा आहे ठराव. ठराव म्हणजे कोणत्या प्रकारचा किंवा एखादा विशिष्ट अंतिमरित्या मंजूर करायचा त्यावर ठराव घ्यायचा असतो. तो ठराव संमत झाला पाहिजे, त्या सर्व सभासदांचा त्यावर विचार एक मत झालं तर तो ठराव जो आहे, तो प्रस्ताव जो आहे तो प्रस्तावावरती होत असतो, तो ठराव संस्थेवर बंधनकारक ठरत असतो. त्यानंतर निर्णयावरती एक मताधिकार. म्हणजे एखादा निर्णय घेत असेल तर संस्थेच्या समोर मांडत असताना समान मतं पडल्यास तर अध्यक्षांना ते आपलं निर्णायक मत देण्याचा अधिकार त्यासुद्धा दिला जाऊ शकतो. त्यानंतर सभेचा इतिवृत्त किंवा सभा वृत्तांत. म्हणजे सभेमध्ये काय काय घडलं त्याचा पूर्ण वृत्तांत लिहून ठेवावा लागतो, तो कायदेशीर येणं फार गरजेचं आहे. सभेमध्ये कोण अध्यक्ष होतो, कशा पद्धतीने नियमावली झालेलं आहे, हे सर्व लिहून ठेवणं फार गरजेचं आहे. त्याला आपण म्हणतो सभेचा इतिवृत्त किंवा सभा वृत्तांत म्हणणं फार गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं सहकारी संस्थेचा जो काय कायद्याला धरून सभा होतात त्या सभेचा पूर्णपणे इतिहास, पूर्ण वृत्तांत लिहून ठेवणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारची सहकारी संस्थेची सभा पार पडत असतात. पुढचा सारांश आपण काय सांगू शकतो. सहकारी संस्थेला सभासदाकडून उभारलेले जे काय भाग भांडवल असतं ते पुरेसे नसते, कारण सहकाराला व्यवसाय करायचा असतो. त्यामुळं सहकार काय करतं, सहकारी संस्था तर अनेक मार्गाने भांडवल उभा करतं आणि ते भांडवल उभा केलेलं भांडवल जे संस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे सहकारी संस्थेला सभासदांनी उभा केलेले भाग भांडवलापेक्षा बिगर सभासदांच्या माध्यमातून ठेवी किंवा वेगळ्या मार्गाने भांडवल सुद्धा उभा करणं, जेणेकरून संस्थेचं उद्दिष्ट साध्य करता येणार आहे, त्यासाठी केला जाऊ शकतो. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांना धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल बटनला क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. वेळेच्या अभावी मी शॉर्टकटमध्ये बोललेलो आहे, त्यामुळं याचा विचार करता असताना सुद्धा किंवा पुस्तकाचा सुद्धा आधार घेणं फार गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच.